बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आष्टीत, सुरेश धस यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेंसुद्धा उपस्थित। बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला कुंटेफळ साठवण तलावामुळे मिळणार नवसंजीवनी। मुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा सोहळा। बीड जिल्ह्यामधला दुष्काळ आता भूतकाळ होणार। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही असं काम करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। येत्या वर्षभरामध्ये नदी जोड प्रकल्पाचं काम सुरू करणार, तसंच राज्यामधील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवरती चालतील। बीडमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन। कुठल्याही चुकीच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत। बीडच्या वाढत्या गुन्हेगारीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठबळ दिलं, मात्र सरपंच हत्या प्रकरणामध्ये फडणवीसांची कणखर भूमिका। सुरेश धस यांचं वक्तव्य। बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहे। सुरेश धस यांचं वक्तव्य। तर धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र बाहुबली असा उल्लेख। धस पूर्वी शिवगामी म्हणायचे, त्यामुळे आज फडणवीसांविषयी ममत्व भाव येतोय। पंकजा मुंडे यांचं मिश्किल वक्तव्य। धसांनी भाषणामध्ये फडणवीसांना बाहुबलीची उपमा दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आमदार सुरेश धस यांचं कौतुक। आधुनिक भगीरथ असाही केला उल्लेख। आष्टी विधानसभा मतदारसंघामधल्या विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे धनंजय मुंडे कार्यक्रमाला अनुपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय महिला आणि पुरुष खो खो संघामधल्या खेळाडूंचाही केला सत्कार। दुसऱ्या दिवशी सुद्धा त्रिसदस्यीय समितीकडून बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी सुरू। धनंजय मुंडेंच्या काळामध्ये जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। नांदेड जिल्ह्यामधल्या अर्धापूर तालुक्यामधील शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कुठल्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतींची होळी। अर्थसंकल्प शेतकरी आणि जनता विरोधी असल्याचा आरोप। शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच्या मैदानामध्ये केलं आंदोलन। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या चौथीमधल्या मुलीची वर्ग शिक्षकाकडूनच छेडछाड आणि विनयभंग। जालन्यामधल्या शेवगा गावामधली घटना। शिक्षकाला चोप देऊन ग्रामस्थांनी केलं पोलिसांच्या स्वाधीन। सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक। तुळजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको। विविध पक्ष संघटनांचा रास्ता रोकोमध्ये सहभाग। बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण। विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या लोहमार्गावरची चाचणी पूर्ण। वाहनाला पाठीमागून रुग्णवाहिकेची जोरदार धडक। 2 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीररित्या जखमी। समृद्धी महामार्गावरती हडस पिंपळगाव शिवारामध्ये अपघात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा। काल रात्री भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट। मतदारसंघामधल्या विकास कामं आणि कॉलेज संदर्भामधल्या विविध विषयांवरती भुजबळांनी केली चर्चा। शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा। छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी। गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक आहे, असाही पत्रामधून उल्लेख। एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। मतदारसंघामधल्या कामांसाठी भेट घेतल्याची खडसेंची एबीपी माझाला माहिती। आगामी काळातील निवडणुका या युद्ध असणार असल्यामुळे आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करण्यासाठी सुरुवात करा। राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यामध्ये एकनाथ खडसेंचं सूचक वक्तव्य। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामधल्या निवासस्थानी झाली भेट। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले विकास प्रकल्पांसाठी आक्रमक। प्रकल्पांच्या ठिकाणी अभियंत्यांना आठवड्यामधून 2 दिवस भेटी देण्याचे आदेश। दर आठवड्याला कामाचा अहवाल सादर करावा लागणार। बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीनं बायोमेट्रिक आणि कागदपत्रांची तपासणी सुविधा केंद्रावरच होणार। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश। राज्यामधल्या कामगार नोंदणीसाठी 366 तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती।
पीक विमा प्रकारामधील 4 लाख बोगस अर्ज फेटाळले, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. कृषी खात्यामधील घोटाळ्याच्या बद्दल काही माहिती नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. या संदर्भामध्ये नेमण्यात आलेल्या व्ही राधा समितीच्या शिफारशीवरती बोलण्यासही कोकाटे यांचा नकार. नितेश राणेंच्या विरोधात संजय राऊत यांनी दाखल केलेलं अब्रू नुकसानीचं प्रकरण, सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब. बालहत्याकांडामधील आरोपी सीमा गावितचा पॅरोलसाठी हायकोर्टामध्ये अर्ज, कुख्यात गावित बहिणी पॅरोलसाठी पात्र आहेत का, हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.